संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची स्पष्टोक्ती मंत्री संजय शिरसाट यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये दिली होती। मात्र अगदी 4च दिवसांमध्ये शिरसाट यांनी कोलांटी उडी मारल्याचं बघायला मिळतंय। ठाकरे गटाने काँग्रेसची विचारसरणी स्वीकारली आहे, ते इतके दूर गेले आहेत की आता पुन्हा एकदा एकत्र येणं शक्य नाही, आम्ही एकत्र येणार नाही असं वक्तव्य आता संजय शिरसाट यांनी केलेलं आहे। करेल ना, मी करेल ना। दोघांचे तार जुळले पाहिजेत, फक्त जुळत असेल ना, माझं काहीही त्याला आक्षेप नाहीये। अरे ज्यांचं कधी तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसलेले आहात। एकदा ती सोडली तर आपण आपले माझ्याकडून 100 चुका झाल्या असतील का नसतील का? मी माझ्याकडून एकही चूक झाली नसेल। माझी चूक तुम्ही माफ करू शकता, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे। आणि जेव्हा ते तारा जर जुळल्या तर हरकत नाहीये त्या सगळ्या गोष्टीला। परंतु जर असं पुढाकार घेतला, तुम्हाला संधी मिळाली तर नाही, संधी मिळाली तर नाही, तर पुढाकार घेतला आणि जर विचारांची एक वाक्यता जर आलीच चुकून, तर मला वाटतं त्याच्यामध्ये गैर काय राहणार नाही। परंतु एकमेकाला अपमानित करून तुम्हाला असं वाटत असेल की नाही एकत्र आलं पाहिजे, तर ते आजच्या घडीला शक्य होणार नाही। मोठ्या गटाने त्यांची सर्व लाईन चेंज केलेली, हिंदुत्व त्यांच्याकडे राहिलं नाही। काँग्रेस हे त्यांचं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची विचारधारा त्यांनी स्वीकारलेली आहे। त्यांना आता मुसा सारखे देशद्रोही लागतायत, त्यांना सावरकर आता त्यांच्याजवळ नाही। सावरकरवर टीका करणाऱ्याच्या बरोबर ते मांडीला मांडी लावून बसलेले आहेत। म्हणून आता ते इतक्या दूर गेलेले आहेत, आता ही पुन्हा एकत्र येणं शक्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।